गजाभाऊ आणि सुलोचनाताई आता मात्र पायात कुठल्याही प्रेमळ पाशाची बेडी नसल्यामुळे निवांत, काहीसे मुक्तपणे मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडत होते. सुलोचनाताई 75च्या तर गजाभाऊ 80चे. एक मुलगा एक मुलगी, दोघेही गेले 10 वर्ष कुटुंबासहित अमेरिकेत. भारतात परत यायची सुतराम शक्यता नव्हती. सुलोचनाताईंचे दोन्ही गुडघे अगदी कामातून गेलेले. तब्येतीला ऑपरेशन झेपेल का नाही अशी भीती असल्यामुळे तसंच रेटत होते. शरीर हलतं राहिलं पाहिजे म्हणूनच गजाभाऊ रोज त्यांचा हात धरून त्यांना खाली फिरायला घेऊन येत. त्यांचा हात धरूनच चालत असत. थोडेसे झुकत मनच्या गोष्टी करत दोघेही निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत. सहजीवनाचा खरा अर्थ म्हणजे हे आजी आजोबा. आयुष्याच्या संध्याकाळी सगळी कर्तव्ये पार पडल्यानंतर थोडेसे या व्यवहारी जगापासून अलिप्त होऊन ते असे छोटे छोटे सहजीवनाचे क्षण भरभरून जगत होते. आजीला सतत आधार लागायचा आजोबांचा, पण आजोबाही कधीही चिडचिड न करता आनंदाने हे सगळं करायचे. बाहेर फिरायची सुद्धा खूप हौस आणि सुखवस्तू असल्यामुळे ते शक्यही होतं त्यांना. कुठेही प्रवासाला निघायचं म्हणलं की दोघेही खूप उत्साही खुशीत असायचे. त्यांच्यातले बंध इतके घट्ट होते की काही न सांगता देखील दोघांनाही कळायचं एकमेकांना काय हवंय ते. प्रवास कार, बस, ट्रेन, विमान कशानेही असू देत, आजींची खिडकी सीट ठरलेली असायची. आजोबांनाही आजीनेच खिडकीत बसलेलं जास्त आवडायचं. खिडकीतून दिसणारा निसर्गाचा सुंदर नजारा, पक्षी, रस्ते, माणसं या सगळ्यांचाच आजी भरभरून आनंद घेत आणि त्यांचं अतिशय सुंदररित्या वर्णन करत तो आनंद आजोबांना देत असत. त्यावर छान छान कविता करून आजोबांना ऐकवत आजोबा आजीच्या नजरेतून जगाचा आनंद घेत. एखादी साधीशी गोष्ट देखील आजींच्या नजरेतून बघितल्यावर त्यांना विशेष आनंद देत असे. त्या दोघांचं सहचर्य एखाद्या खिडकीप्रमाणे पारदर्शक होतं. एकदा दुर्दैवाने प्रवासात असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. दोघांची ट्रीटमेंट वेगळी असल्याकारणाने दोघे वेगवेगळ्या मजल्यावर ॲडमिट होते. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे दोघंही शुद्धीत होते. त्यामुळे निदान फोनवर तरी एकमेकांशी बोलू शकतो याचा आनंद होता दोघांनाही. आजीच्या पाठीला मुक्कामार असल्यामुळे आजीला कंपल्सरी झोपूनच राहावं लागत होतं. त्या मानाने आजोबांना निदान जेवायला खायला तरी तासभर बेडवर उठून बसायची परवानगी होती. आजोबा त्या तासभरात आजींना फोन करत असत. स्वतःच्या जेवणापेक्षा त्यांना जास्त काळजी आजीची असायची. घरी जेवताना सुद्धा आजी स्वयंपाकघरच्या खिडकीतून बाहेर बघत, चिमण्या कावळ्यांना खाऊ घालत, निसर्गाशी आणि आजोबांशी संवाद साधत जेवत असत. म्हणूनच आजोबांना माहीत होतं हॉस्पिटलच्या बंद खोलीत आजी काही जेवणार नाही. फोनवर आजोबा त्यांच्या रूममधल्या खिडकीतून दिसणारं दृश्य आजींना रंगवून सांगत, मला काही तुझ्यासारखं वर्णन करता येत नाही ग सलू, तरी प्रयत्न करतो म्हणत आजींना खिडकीतून दिसणारे छानसे गणपती देऊळ, झाडे, रंगबिरंगी फुले, देवळात हात जोडणारी, आपल्या नातलगांसाठी प्रार्थना करणारी माणसं, विस्तीर्ण पसरलेलं निळं आकाश यांचं जमेल तसं वर्णन करत त्या 1 तासाची आजी अगदी मनापासून वाट बघत कधी एकदा दोघे बरे होऊन तिथून बाहेर पडतोय असं झालं होतं त्यांना. खिडकी वाट बघत होती त्यांची. आजोबांना अगदी आजीसारखं नाही पण बऱ्यापैकी जमायला लागलं होतं निसर्गाशी संवाद साधायला. आजी आता आजोबांच्या डोळ्यांनी जग बघत होत्या. त्या 1 तासाच्या बळावर त्यांची प्रकृती भराभर सुधरत होती. आजींना आता उठून बसायची, थोडी पावलं चालायची परवानगी मिळाली होती. आजींच्या खोलीला खिडकी नव्हती, पण आता त्यांना त्या खिडकीची गरजही नव्हती. त्या नर्सच्या मदतीने आजोबांना भेटायला त्यांच्या खोलीत आल्या. आजोबांना गाढ झोप लागली होती. आजींनी त्यांना उठवलं नाही. खोलीची खिडकी शोधू लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं खोलीला खिडकीच नव्हती. अरे, हे खोटं का बरं बोलले मग आपल्याशी? विचारात असतानाच आजोबांना जाग आली. आजी त्यांच्यापाशी गेल्यावर आजींच्या लक्षात आलं आजोबांना काहीच दिसत नव्हतं. ॲक्सिडेंटमध्ये आजोबांनी डोळे गमावले होते. आजीने हळूच त्यांना हाक मारली. आजोबा म्हणाले, अजिबात डोळ्यात पाणी आणू नकोस. हे डोळे फक्त आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी आहेत. तुझे डोळे म्हणजे माझी खिडकी आहे. तुझ्या डोळ्यातूनच यापुढेही जग बघणार आहे मी. आजीने डोळे पुसले. त्यांना म्हणाली, तुम्ही माझी काठी झालात तसंच आता मी तुमची दृष्टी. सहजीवन यालाच तर म्हणतात. एकाने व्हायचं काठी, दुसऱ्याने त्यांची दृष्टी.
आनंद देतच जगायचं एकमेकांसाठी, खडतर असली जरी वाट तरी सोडायची नाही साथ, सहजीवनात साखरेप्रमाणे विरघळावं, आनंद देत एकमेकांना पुढे जात राहावं. सहजीवन म्हणजे दुखती पाठ बरोबर दाबणं, सहजीवन म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टीतून जग बघणं, सहजीवन म्हणजे पारदर्शक नातं, काही न बोलता मनातलं ते ओळखतं. सहजीवन सहचर्य अजून काय वेगळं असतं? म्हातारपणाच्या उंबरठ्यावर घट्ट ते होतं, आयुष्याची सारी कथा ते आठवतं, मला सोडून तू जायचं नाहीस शपथ ते घालतं. सहजीवन अजून काय वेगळं असतं? प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला ते लाभतं, ते कसं फुलवायचं ज्याचं त्यांनाच ठरवायचं असतं. या कथेच्या लेखिका सायली वजे पानसे.